कीर्तन 23वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. स्वहिताकारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताते. ब्रह्मा डोळा साते वेदार्थ न कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होते. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. स्वहिताकारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताते. ब्रह्मा डोळा साते वेदार्थ न कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होते. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. या अभंगात एकनाथ महाराज प्राणीमात्र जीवांना उपदेश करतात. ज्याला आपले स्वहित करायचे असेल त्याने सद्गुरूची संगती धरावी व त्यांच्यावर भाव ठेवून भक्ती केली असता ते हरीची भेटी करून देतील. कारण हरीचे वास्तव्य जेथे आहे तेथे संत सदैव राहतात, म्हणून ते संत हरीची प्राप्ती करून देतात, असे चारी वेदांचे म्हणणे आहे. वेदांचे खरे रहस्य ब्रह्मादिक देवांना सुद्धा यथार्थ कळून आले नाही. जे विवेका वाचून आंधळे आहेत अशांना वेदाचे रहस्य काही कळणार नाही. तर नाथ महाराज म्हणतात की हा 2 अक्षरांचा बीजमंत्र सद्गुरूला शरण जाऊन प्राप्त करून घ्यावा. आता स्वहित कशाला म्हणावे तर दुःख निवर्त करून अविनाश सुखाची प्राप्ती करून घेणे आहे. प्राणीमात्राने विचार करून पाहिले असता हे स्वहित सिद्ध होते. एवढ्याच करिता सर्व लोकांची खटपट सुरू आहे. धन, स्त्री, प्रपंच, देव, धर्म वगैरे हे सर्व प्रयत्न सुख मिळवण्याकरता चालू आहे, परंतु खरे सुख त्यांना भेटत नाही. तसेच देव, धर्म, तीर्थ, कर्म, उपासना, वाऱ्या इत्यादी प्रयास सुख मिळवण्याकरता चालू आहेत. ते आचरल्यानेही रोकडे सुख आत्ताच भेटत नाही. हे उधाराचे पुण्य आहे, ते पुढील जन्मी भोगण्यास मिळते असा समज आहे. तुका म्हणे हे तो उधाराचे पुण्य व मना समान लेखो आम्ही. हे जेवढे पुण्यमार्ग आहेत ते सर्व उधाराचे आहेत. ते मागील संतांनी वमना समान मानले. तसेच हे स्थूल दृष्टीचे पाहणे आहे. स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते. जैसे स्वप्नीचेची अमृते, अमरा मोहिजे. एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती कीर दृढ. परिते जाणण्याची जाणण्या आड, रिगोनी ठाके. ज्ञानेश्वरी. स्थूल दृष्टीचाच देव व याचीच भक्ती केली असता आम्हाला मोक्ष मिळेल असा भरवसा धरून बसतात व प्रपंचातील सुख यथेष्ट भोगतात. तैसे स्थूलाकारी नाशिवंते, भरवसा बांधुनी चित्ते. पाहती मज अविनाशाते, तरी कैचा दिसे. आगा काय पश्चिम समुद्राचिया तटा कनवा तुडे. भागवत. अर्थ. मूढ जे आहेत ते मला अधिकारी मानून परमार्थ कर्तव्य संपले असे समजून बसतात. ते त्यांचे ज्ञान खऱ्या भगवत प्राप्तीला आडवे येते. चित्ताने भरवसा बांधून नाशिवंत अशा स्थूलाकारालाच अविनाशी अशा बुद्धीने मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेन? समुद्र पश्चिमेकडे आहे व पूर्वेच्या रस्त्याने निघाला तर समुद्र भेटेल का? किंवा कोंडा कांडीत बसले असता तांदूळ निघतील का? म्हणोनी मोहिलेनी मनोधर्मे, हेची मी मानुनी संभ्रमे. मग येथेची जिय जन्मकर्मे, तिये मजची म्हणते. म्हणून देहबुद्धीने मोहित होऊन म्हणजे माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणण्याचे सोडून देतात आणि ती जन्मकर्मे देवाचे आहेत असे म्हणतात. येतुलेने अनामानाम, मज अक्रियासी कर्म, विदेहासी देहधर्म आरोपिते. मी नामरहित अकर्ता व देहरहित असून ते मला नामधारी कर्मकर्ता व देहधर्मांनी युक्त असा माझ्या खऱ्या स्वरूपावर आरोप करतात. मी स्वानंदाभिरामू, तयामज अनेक सुखाचा कामू. अवघाची मी असे समोखी म्हणती एकदेशी. या माझ्या खऱ्या स्वरूपाला सोडून हे जे आकारी धर्म आरोपित करतात व याला भक्ती म्हणतात त्याने स्वहित होणार नाही. खरे स्वहित सद्गुरू वाचून होणार नाही. किंबहुना ऐसे समस्त, जे हे मानुष धर्म प्राकृत. तयाची नाव मे ऐसे विपरीत, ज्ञान तयाचे. जव आकारू एक पुढा देखती, तवहा देव येणे भावे भजती. मग तोची बिघडलिया टाकीती नाही म्हणून. माते येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसेने आकारे. म्हणून ज्ञानाची ते अंधारे, ज्ञानासी करी.
म्हणून ते त्यांचे देवाविषयीचे ज्ञान माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणण्याला आडवे येते, कारण की पूर्वीचा हट्ट सोडित नाहीत. या लागी जन्मलेची ते मोघ, जैसे वार्षे विन मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुणीचे पहावे. याच आकारी देवाच्या भजनाने मोक्ष मिळेल असे धरून बसणे हा अंतकरणाचा मूर्ख धर्म आहे. यांना दुरूनच नमस्कार करावा. जसे मृगजळाच्या लाटा दुरूनच पाहाव्या, तेथे पाणी भेटणार नाही, अशा प्रकारची ज्यांची समजूत आहे त्यांचे जीवित व्यर्थ आहे आणि त्यांच्या कर्मभक्तीचा धिक्कार असो, याने मोक्ष मिळणार नाही. तैसे मूर्खाचे तया जियाले आणि धिक कर्म तयांचे निपजले, जैसे सावरी फळाले घेपे ना दिजे. मग जे काही ते पडीन ते मरकटे नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. किंबहुना तयाचे शास्त्रे, जैसी कुमारी हाती दिदली शस्त्रे, का अशौचाच्या मंत्रे बिजे कथिली. तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया, ते अवघेची गेले वाया जे चित्तहीन. अर्थ, याचे जिने व्यर्थ आहे आणि त्यांच्या कर्मभक्तीचा धिक्कार असो. त्यांनी जे ज्ञानेश्वरी भागवत ग्रंथाचे पाठांतर केले ते माकडाच्या हाती नारळ दिल्यासारखे झाले. नारळात उत्तम पाणी आहे, परंतु त्याला फोडता येत नसल्यामुळे त्याला त्याची रुची कळणार नाही. किंवा आंधळ्याच्या हातात मोती दिले तर त्याची किंमत त्याला कळणार नाही. तसे ओव्यांमध्ये रहस्य दिले आहे, परंतु ते सोडून दुसरीकडे चालतात व भाषण करतात. यांनी ज्या शास्त्रांचा अभ्यास केला ते लहान मुलीच्या हातात शस्त्र दिल्यासारखे आहे. त्या ओवीतील बोलणे त्यांच्याच परमार्थाला बाधा देते किंवा अंतकरण शुद्ध नसून बीजमंत्राचा उपदेश केल्यासारखा आहे. तसे ज्याचे ज्ञान व त्याचे आचरण अंतकरण मूर्ख ठेवल्याने वाया गेले. आहा कटकटा हे ओखटे, ये मृत्युलोकींचे उफराटे, येत अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. तरी झडझडोनी वहिला नेग, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. यापासून अंग झाडून बाजूला निघ व माझ्या भक्तीला लाग. यात आमचे खरे स्वहित होत नाही, करिता आम्ही संतांची संगत धरावी, असे नाथ महाराज म्हणतात. आता आम्ही संत कोणाला म्हणावे? तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं, शाब्दे परेच निष्णांत ब्रह्म्युपशमाश्रयम्. भागवत. शब्दज्ञाने पारंगत, जो ब्रह्मानंदे सदा डुल्लत, शिष्य प्रबोधनी समर्थ, तो मूर्तिमंत स्वरूप माझे. जो शब्दपर निष्णांत, शिष्य प्रबोधनी समर्थ, तोची सद्गुरु येथ जाण निश्चिते उद्धवा. ज्याचे ने वाक्ये असंतता, निशेष मावळे तत्वदा, त्यासीची गा सद्गुरुता, वेदशास्त्रार्थी तत्व प्रतिपाद्य. ज्यांच्या वाक्याने असत वस्तू म्हणजे देह हा कल्पनेतून निशेष नाहीसा होतो, त्यालाच वेदांनी सद्गुरु तत्व दिले आहे. साधू कोणाला म्हणावे? तरी जयाचे चोखटे मनासी, मी होणे असे क्षेत्र संन्यासी, जया निजल्या ते उपासे वैराग्य गा. ज्यांच्या परमात्म प्राप्तीच्या उत्कट आदरपूर्ण भावनेतच धर्म राज्य करीतो व ज्याचे मन नेहमी सद्विचारालाच पुष्टी प्रदान करणारे जीवनच होय. जयाचिया असतेच्या सद्भावा, आतू धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकाशी. ज्याच्या अस्तेमध्ये स्वधर्म आहे, जीवाने स्वरूपी राहणे हा स्वधर्म, त्याचे मन तात्काळ विवेकावर खेळते आहे. जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता होणे धाले, जे शांती सियाले पालवनवे. जे पूर्ण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन शांत झाले, त्यांच्या सर्व क्रिया शांतिरूप होतात. अशा सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावे, त्यांच्या वाचून दुसरा देव नाही. एका जनार्दनी मने मना, देव महात्म्य कळेना कुणा. मोटके गुरुमुखे उदेजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाचे. श्रीगुरु हे शाखाचंद्र न्यायाने वस्तू दर्शित करून देतात व
अंगे होण्यासाठी ध्यान साधन सांगतात. जे विषयासी तिलांजली देऊने, प्रवृत्तीवरी निगड वावणे, माते हृदयी सुनी भोगिताते. हे सर्वस्व आमचे गुड, परी दाविले तुझ उघड, आता इंद्रिया देऊने कवाड, हृदयी भोगी. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतकरणे मजसी लिगटले, मीची होण्याटले उपासिते. हा दंशू जवनये हाता, तव माझे साचोकारे पण पार्था, न संपडेगा सर्वथा, जेवी तुपी कनू. एरवी अनुमानाचे ने पैसे, आवडे कीर कळले ऐसे, परी मृगजळाचे ने ओलांशे, काय भूमी तिमे. तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकवी जिती प्रतितीचे डोळे, मग साचो कार्य ओघा वेळे, आथी ना होई रे. आपल्या इंद्रियांची कवडे बंद करून व विषय सोडून हृदयात माझे ध्यान कर. जोपर्यंत ब्रह्मीच्या सुखाचा अनुभव तुला आला नाही, तोपर्यंत माझे खरे स्वरूप तुला कळले नाही. कोंड्यात कण कधी सापडणार नाहीत. अनुमानाने मला ब्रह्मानुभव झाला असे म्हणशील तर ते व्यर्थ आहे. मृगजळाच्या बळावर भाषण केल्याने आम्हाला अनुभव आला असे म्हणतात, परंतु खऱ्या परीक्षेची वेळ आली म्हणजे त्यांच्या शब्द ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. त्यांना खाली पाहावे लागते. एवढ्याकरिता सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञान करून घ्यावे व ध्यानधारणेने खरे ब्रह्मस्वरूप व त्यातील रहस्य यांची प्राप्ती करून घ्यावी. त्या सद्गुरूवर भाव ठेवून ते सर्व संशय काढतात व ध्यानाला ज्या कल्पना आडव्या येतात त्या ते दूर करतील. म्हणून सद्गुरूवर एक निस्सीम भाव ठेवावा. भावेविन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भक्ती केल्याशिवाय गुह्य ज्ञान प्राप्त होत नसते. जो अनन्य भावे माझे भजन, सर्वदा करी सावधान, का सद्गुरूचे श्रीचरण मदभावे जाणतो सेवी. अथवा मज आणि सद्गुरू मूर्ती, भेद नाही गा कल्पंती, येणे अभेद भावे जे भजती, ते ज्ञान पावती सहजचे. श्रीकृष्ण परमात्मा या ओव्यात उद्धवाला सांगतात की सद्गुरूचे व माझे स्वरूप एक आहे, त्यात तू भेद मानू नको. व ज्यांना आपले स्वहित म्हणजे मोक्ष सायुज्यता मिळवायची असेल त्यांनी सद्गुरूचीच भक्ती करावी, हे निर्विवाद आहे. सध्याच्या काळात आम्हाला चालते बोलते परब्रह्म सद्गुरूच आहेत. त्यांच्या उपमेला अंत नाही. गुरु देवो गुरु माता पिता, गुरु आत्मा ईश्वरो वस्तुता, गुरु परमात्मा सर्वथा, गुरु तत्वता परब्रह्म. गुरु म्हणो देवा समान, तव देवासी याचेने देवपण, मग त्या सद्गुरु समान, देवही जाण तुकेना. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाशक, एवं गुरुहून अधिक नाही अनेक पूज्यत्वे. गुरु तोची परब्रह्म, ऐसा नित्य निजभाव सप्रेम, हेची गुरुसेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वय होय. सद्गुरूंनी ज्या हृदयस्थ परमात्म्याचे ज्ञान करून दिले त्यांचे वैराग्ययुक्त ध्यान करावे. अभ्यासाहुनी गहन, पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशिष्य जे. याच हृदयस्थ परमात्म्याला हरी, नारायण, कृष्ण, भगवंत अशी नावे आहेत. याची प्रमाणे वर्दिलीच आहेत. येण्याची अभ्यासेसी योगो, चित्तासी करी पा चांगो, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाके. तेवी सदाभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जावो. याप्रमाणे योग अभ्यास केला असता सद्गुरू अपरोक्ष बोधाने शिष्यास हरीची भेट करून देतात. हरीच्या ठिकाणी सर्व काळ संतांचे वास्तव्य असते, म्हणून संतांच्या कृपेने हरीची प्राप्ती होते. असाच भावार्थ सर्व वेदांचा आहे. परंतु ज्यांचे विवेकरूपी डोळे गेले आहेत अशा मोठमोठ्या शहाण्या लोकांना सुद्धा वेदाचा भावार्थ कळला नाही. तो आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी उघड उघड करून ज्ञानेश्वरीत दिला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही त्या ज्ञानेश्वरीची फक्त पारायण करतो व त्याच्यातील रहस्याकडे ढुंकून देखील पाहत नाहीत. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी एक वेळ अवधान दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. अशा शब्दज्ञानी लोकांना परोक्ष ज्ञानाची माहिती आध्यात्मिक ग्रंथ वाचल्याने होत असते, परंतु त्यांनी सद्गुरूची भक्ती एकनिष्ठ भावाने केली नसल्यामुळे अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव येत नाही. म्हणून त्यांना अनुभवाच्या दृष्टीने आंधळे म्हणण्यास काही हरकत नाही.
सद्गुरू बीज अक्षराच्या मंत्राने हृदयस्थ परमात्म्याचे ज्ञान करून देतात. त्या हृदयस्थाचे आपण निरंतर ध्यान करावे म्हणजे आपले स्वहित होते. काया वाचा आणि मन दृढ आवरावे आपण, तुटो नेदावे अनुसंधान सदा सावधान निजरूपी. चैतन्याकडे वृत्ती फिरविणे या नावे भक्ती. आदी ब्रह्म अंतिम शक सर्वांचे हृदयी मीची एक. ऐसे पाहे तो सभाग्य देख हे भजन चोख मतप्राप्ती. ज्या मज हृदयस्थांची दीप्ती मन बुद्ध्यादिके वर्तती. ज्या माझी स्फुरण ज्ञान व्युत्पत्ती पाया लागे. त्या मज हृदयांच्या ठाई भजनशीळ कोणीच नाही. शिनता बाह्य उपायी जन अपायी पडता ते. भागवत. एकनाथ महाराज म्हणतात, माझे गुरु जे जनार्दन स्वामी त्यांच्याकडून बीज अक्षराच्या मंत्राचे ध्यान करून घेतले व आपले स्वहित केले, त्याप्रमाणे तुम्हीही आपल्या श्रीगुरूला शरण जाऊन बीजाक्षर मंत्राचे ज्ञान करून घ्यावे. वेदाची ही बीजाक्षरे हरी दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.